Such a joy that we have in our midst Brother Michael Fernandez. Fernandez. Yeah, Sorry thank for you, that. Father. हा एवढा आनंद आहे की आपल्यामध्ये ब्रदर मायकल फर्नांडिस मुंबईहून आलेले आहेत. देवाची सेवा करतात ते. Amen. And I heard that he had been here with us for some time. He had been fellowshipping with us माझ्या कानावर असं many years आलं back. की काही वर्षांपूर्वी आपल्या Come, come, brother, चर्चमध्ये come. या ना या. काही वर्षांपूर्वी आपल्याच चर्चमध्ये ते उपदेश ऐकायला येत असत असं माझ्या कानावर आलेलं आहे. त्या पश्चात मग पुढे त्यांची सेवा सुरू झाली. And so today he is ministering in Mumbai. आज मुंबईमध्ये ते सेवा करतात. God bless you, brother. God bless you. Yeah. Thank you. I'm so honored to be over here. हा माझा मान आहे की मी इथे आज हजर आहे. Many years back, अनेक वर्षांपूर्वी I came to this church, या चर्चला मी आलो होतो. and that day a great prophet of God called John Rabindranath was there. That was the first time I came in this आणि church. त्यावेळेला जॉन रवींद्रनाथ हे जे परमेश्वराचे महान संदेशे होते ते आता प्रभूकडे गेले, ते आलेले होते इथे. And this man of God, when he came on stage, आणि जेव्हा हे देवाचे सेवक स्टेजवर आले, I was so drawn to the way he would bring out the word in the simplicity and yet the power of ज्या God. पद्धतीनं ज्या साध्या रीतीनं देवाचं वचन ते लोकांपर्यंत आणत होते त्याकडे मी फार आकर्षित झालो. And then I read this book of his, Broken Vessel. आणि मग त्यांचं एक पुस्तक मी वाचलं, ब्रोकन वेसल, तुटलेले पात्र. And I have known something. If you cannot get close to the man of God, you get close to his teachings. आणि एक गोष्ट मी शिकलोय की देवाच्या सेवकाच्या जवळ जरी आपल्याला जाता आलं नाही तर त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणीच्या जवळ जा. So many people, they get offended when a man of God does not meet them personally or lay hands or something, and they leave the church. But that's अनेक not the way. लोकांना वाईट वाटतं जेव्हा देवाचे सेवक त्यांना व्यक्तिगतरित्या भेटत नाहीत किंवा त्यांच्यावर हात ठेवत नाहीत तर रुसून वगैरे ते लोक कधी कधी चर्चही सोडून देतात. But the book that I got, The Broken Vessel, पण तुटलेलं पात्र हे जे पास्टर पीटरांचं पुस्तक माझ्या हातात आलं, I underlined it so much and I messed it up that मी nobody एवढं else अंडरलाईन could read केलंय, it. एवढं मार्कर मारलंय त्याच्यावर, सगळीकडे ते रंगीत झालेलं आहे. And that was the beginning. And then I would bring a few members of our, I wouldn't call it church, it was a small group actually. आणि एक छोटीशी सहभागिता माझी होती आणि माझ्या मग काही लोकांना मी इथे घेऊन यायचो I would come on a Saturday. शनिवारी. And you have these share tempos, I used to come in that. आणि आपल्याकडे ते टेम्पो असतात ना, भाजीचे टेम्पो वगैरे, त्याच्यात मी यायचो. And we used to pack up people and come. लोकांना त्याच्यामध्ये टाकून घेऊन यायचो. And I used to see how the people are falling down. Yeah? आणि मी इथे बघायचो की आलेली लोक कशी खाली पडतायत. And I used to go into my church. आणि मग मी माझ्या चर्चमध्ये जायचो. And I used to note down everything this man of God used to say. आणि हे देवाचे सेवक जे काही बोलतात ते सगळं मी लिहून घ्यायचो. No, listen, especially the illustrations. आणि खास करून The illustrations. जी उदाहरणं पास्टर पीटर देतात आपल्याला. In fact, we started our Marathi service after looking at Pastor Jayashree. धन्यवाद. Yes, ma'am. I'm honored. My wife is here. Thank you. I'm आणि serious. उलट पक्षी ते असं म्हणतात की आम्ही आमच्या मराठी सभा आणि उपासना पास्टर जयश्री म्हणून एक आहेत ना, त्यांच्याकडे बघून No, I'm serious, Pastor. त्यांच्याकडे बघून सुरू केल्या. And you won't believe this. तुमचा विश्वास नाही बसणार. And he would pray for 7 hours in the early days. I'm sure he's still there. पूर्वीच्या काळामध्ये पास्टर 7-7 तास प्रार्थना करायचे वगैरे. And Pastor Jayashree would say how she would give some nuggets during the preaching, that how he would pray, how she would take the buttermilk and all that stuff, आणि पास्टर जयश्री त्याच्यामध्ये भर घालून सांगायच्या ना, मतलब वो डिश पे मेरा थोड़ा तड़का रहता ही है बीच बीच में. So I used to emulate that. तर ते सगळं मी त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करायचो. I could not read 7 hours daily.
सॉरी I could not hit 7 hours in prayer daily. 7 तास रोज प्रार्थनेत मी घालवू शकायचो नाही. Sometimes, yes. कधी कधी ठीक आहे, I started praying 5 hours. 5 तास प्रार्थना मी सुरू केली And I saw a growth in my ministry. आणि माझ्या सेवेमध्ये मला एक वाढ दिसली. And no, listen to this. आता अजून ऐका, And over the years, वर्षोनवर्ष आता I used to not come regularly, but I used to come. My wife is here. My son as a baby, we would bring him. You know, he's there sitting. माझा He मुलगा has his लहान own होता ना, studio. हा त्यांचा मुलगा आहे आणि या त्यांच्या पत्नी आहेत. Yes. नाईस टू मीट यू बोथ. Yeah. गॉड ब्लेस यू. So, तर तो लहान होता ना, त्यावेळेला आम्ही त्याला घेऊन इथे यायचो and those days there was a big bazaar over here. आणि त्या काळामध्ये मोठा बाजार इथे बाहेर लागायचा. I'm telling you. मी सांगतो ना, And this is how I emulated the man of God. अशा पद्धतीनं देवाच्या सेवकाचं मी अनुकरण केलं And I'm not ashamed to say this, आणि मला हे सांगायला लाज सुद्धा वाटत नाही that I call this holy ground. की याला मी पवित्र भूमी म्हणतो. When I entered the church, जेव्हा या चर्च मध्ये मी प्रवेश केला, I told one of the pastors, मी एका पास्टरांना तुमच्यापैकी सांगितलं it's my honor to be over here. की इथे येणं हा माझा मान आहे. Thank you, man of God. God bless you. God bless you. God bless you, brother. To have you is an honor. Thank you, sir. Thank you so much.